एकनाथी भागवत असा मूळ ग्रंथ आहे. डॉक्टर महाराजांनी लिहिलाय, मंदिरामध्ये ठेवलाय, तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. थोड्या पैशामध्ये तो मिळतो. आणि ज्याला भागवत कळावं असं वाटतं त्यांनी नाथ महाराजांनी लिहिलेलं रामायण वाचलं पाहिजे. आता 4 महिने चतुर्मास सुरू आहे ना, श्रावण महिना सुरू आहे, कुठे नवनाथ चालू आहे, कुठे गुरुचरित्र सुरू आहे. सगळीकडे पारायण करतात, घरोघरी करतात लोक. मला 1-2 लोक म्हणले की पारायण करताय का? म्हटलं मी येतो, सुरू करून देतो आणि सांगतेला येतो. म्हटलं पारायण तुम्ही करा. घरातल्या मंडळींनी असे 2-3 पारायण केली बघा, मी सुरू करून दिली. आता सांगतेला 2 ठिकाणी गेलो. आता एक सांगता करायची आहे, म्हणजे इथं नाही, ते आरंभीतच आहे. मला पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. हे कलियुगाचे खास आहे. एवढं युग चांगलं आहे, कलियुग आहे. सुबह उठके राम रघुनाथा जाऊ मोठा माझा असा आहे. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठादी लोकांमध्ये हा काना करता येत नाही. म्हणजे नामस्मरण करायचं असेल याच लोकात करता येईल बाबा, आताच करावं लागेल. म्हणून ते गुरुजी सांगत असतात बघा, आमचे मानवी शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. जसं घुसावळला गेलात म्हणजे सगळ्या भारतात तुम्हाला काढायला लागतात, तसं मानवी शरीर जंक्शन स्टेशन आहे. म्हणजे इथून जर तुम्ही ठरवलं मला नरकाला जायचं तर नरकाला जाता येतं. इथून ठरवलं तुम्ही मला स्वर्गाला जायचं तर स्वर्गाला जाता येतं. आणि इथून जर ठरवलं तुम्हाला संत सेवा करायची आणि मुक्त व्हायचं तर तुम्हाला इथं मुक्त सुद्धा होता येतं. असं हे मानवी शरीर बघा. सायन्स शिकलेली विद्यार्थी सगळी असं ईश्वराने एक शरीर बनवलंय की ज्या शरीराचा मनका असा उभा मनका आहे बघा. तुम्ही सगळे सृष्टीतले शरीर बघा, सगळ्या प्राण्यांचे अनालिसिस करा, सगळं विश्लेषण करा, परीक्षण करा, निरीक्षण करा. सगळ्या प्राण्यांच्या पाठीचे मनके आडवे आहेत बरं. आणि एकच प्राणी ईश्वराने असा बनवला ज्याच्या पाठीचा मनका हा सरळ आहे. आता सरळ मनका दिल्यानंतरही कोणी आडवा वागत असेल तर तो मनका देणाऱ्याचा दोष नाही. विठ्ठल धरणार नाही, कारण कराचा काळ आहे. भविष्य काळ डोळ्यापुढे ठेवून संतांनी साधना प्रतिपादन केली आहे. ते म्हणजे नामचिंतनाची साधना. किती शास्त्र वर्णन करते. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यं तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासं विदुर्बुधः चित्तामद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. सदैव देवाचं चिंतन. तुकोबाईने सारखी भजनाची साधना केली. दिनरजनी हाची धंदा याला काला म्हणतात. नामस्मरण करणे हा एक काला आहे, प्रतिकात्मक हा एक काला आहे, आणि तिसरा काला आहे त्याला जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणतात. काला खाऊ दही भात उपजून या पुढती येऊ, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ. कशा करता? काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही येणार. महाराज इथं कशाला येता काला खाण्याकरता? तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता वैकुंठ लोकांमध्ये तिथं काला करा ना. महाराज म्हणतात वैकुंठामध्ये काला करता येत नाही, काला इथंच करता येतो. नवीन कर्म करण्याची भूमी त्याला मृत्यूलोक म्हणतात, आणि इथं केलेल्या कर्माचा भोग जिथं होतो त्याला वैकुंठ म्हणतात. वैकुंठात काला करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या वैकुंठी तो महाराजांच्या दारात सोन्याचा पिंपळ असं कोण म्हणतंय? ते खरं सोन्याचं आहे बरं का. तुम्ही म्हणाल आम्हाला तर दिसत नाही, आम्ही रोज दर्शनाला जातो. आपल्याला दिसत नाही ते चांगलं आहे. आपल्याला तर तो सोन्याचा दिसला असता तर आपण तो ओळखून आणला असता. आपल्या आधी स्टेट गव्हर्नमेंटला जर कळालं असतं तर मुळात सगळं उकळून त्यांनी आपल्या आधीच नेला असता. इथे बदल करा तर रावणाची काय संपत्ती होती. बापरे बाप. काय आपल्याकडे सामान्य माणसं आपण बरं का. एवढी संपत्ती, कोटी घरे जेथे कांस्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 7 कोटी घर. ज्या ठिकाणी कांचन म्हणजे सोनं, सोन्याची घर होती. हे काही तथाकथित नाही बरं का. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला म्हणजे महाराजांना मानणारी मंडळी आपण त्याच्यात एक शब्द नाही. एवढा श्रीमंत मनुष्य त्यांनी सुद्धा जीवनामध्ये प्रतिज्ञा केल्या. सर सांगा
लहान मुलं प्रतिज्ञा करतात, मोठीत निघतात. रावणाने प्रतिज्ञा केली म्हणे मी खारा समुद्र गोड करणार, अशी प्रतिज्ञा आहे. पाहिलं का तुम्ही गेले, तुम्ही जीवनामधले प्रश्न विचारल्यापेक्षा ते प्रश्न जर महाराजांच्या गाथ्याला विचारले तर त्याच्यातून माणसाला अचूक उत्तर मिळतात. कारण गाथा सामान्य माणसं जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीत दोष असतो, आणि संत जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांची निर्दोष बुद्धी असते. निर्दोष बुद्धीतून केलेला उपदेश हा मानवी जीवनाला साफल्य देणारा असतो, आणि सदोष बुद्धीतून झालेला उपदेश मानवी जीवनाला दीपस्तंभासारखा मार्गदर्शन करेल, काही सांगता येत नाही. मुद्दा असा आहे माझा की याच्यामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात. आता प्रतिज्ञा सगळीच लोक करतात, लहान लहान पोरं काय बसले, काही कोण टाळ घेतलाय. पूजले सुमनाने शंकरास पूजले सुमनाने, वाक्य एकच आहे की नाही, पण वाक्य जरी एक असलं, सेंटेन्स एक आहे पण त्याच्यामधनं अर्थ भिन्न निघतात. त्याला मराठी साहित्यामध्ये श्लेष नावाचा अलंकार म्हणतात. आता बघा, शंकरास पूजले सुमनाने, सुमन सुमन असं एक नाव आहे बघा, ते कॉमन नाव आहे, म्हणजे ते मुलीला पण ठेवलं जातं आणि ते मुलांचं पण नाव आहे सुमन, आणि सुमन शब्दाचा अर्थ फुल पण असा होतो बरं का. शंकरास पूजले सुमनाने, सुमन नावाच्या मुलीने शंकराचं पूजन केलं. सेंटेन्स एक, अर्थ झाला. शंकरास पूजले सुमनाने, सु म्हणजे चांगलं, मन म्हणजे मन, चांगल्या मनाने शंकराचं पूजन केलं, हा अर्थ एक निघाला दुसरा त्याच्यामधून. शंकरास पूजले सुमनाने, सुमन म्हणजे पुष्प फुल, शंकरास पूजले सुमनाने. ज्या ज्ञानदेवांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं बाहेर पडला त्या संतांचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल नुसतं ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानदेव एवढं नाव जरी घेतलं ना तरी सुद्धा संतांच्या वचनावर आपले विश्वास आहे की नाही हो, संतांच्या वचन आपली श्रद्धा आहे का नाही. श्रद्धा जर नसेल तर संतांची वचनं म्हणायची तरी कशा करता, संतांची वचन ऐकायची तरी कशा करता. नामदेव महाराजांनी ज्ञानदेव महाराजांचं वर्णन केल्यानंतर, नामदेव महाराज ज्ञानदेव महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव जर घेतलं तर जीवनामध्ये असलेले सगळे दोष निवृत्त होतात, असं नामदेव महाराज एका अभंगामध्ये वर्णन करताय. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीचे संज्ञा, ज्ञाता ज्ञान निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापी जळती हे ज्याची आज्ञा. काय का, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नुसतं ज्ञानदेव म्हणून आमची वारकरी मंडळी, वारकरी अशिक्षित असला तरी ज्ञानदेवांच्या नजरेमध्ये तो सुशिक्षित आहे, कारण ज्ञान वारकऱ्याला माहित आहे. ज्ञानदेव तुकाराम एवढं जरी म्हटलं तरी सगळ्या पातकांची निवृत्ती करणारा प्रकृष्ट सन्निकृष्ट श्रुती संमत साधन कोणतं असेल तर त्या साधनाचं नाव आहे संतांचं नामचिंतन आहे. बघा बरं का, ज्ञानेश्वर महाराज असं लिहित आहे. आता मी मुद्दाम सांगतो, मला काल्याचं कीर्तन करायचं मला भान